सचिन पाटील. 292 अन्वे अंतिम आठवड्यावरती बोलण्यासाठी संधी आपण दिली त्याबद्दल मी तुमचे आभार. आता कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये मान असेल, खटाव असेल, फलटण असेल, सांगोला असेल, ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. आणि आता माझ्या भागामध्ये वीरचं पाणी येतं, धोंबलकवडीचं पाणी येतं, वसना वागणाची योजना आहे. तर माझी अशी विनंती आहे की आपण जे पावसाचं पडणारं अतिरिक्त पाणी आहे ते अतिरिक्त पाणी माझ्या निरा उजव्यालाही मिळावं. उत्तर कोरेगावमध्ये माझे 26 गावं आहेत, त्या 26 गावामध्ये पाण्याची अतिशय टंचाई असते. त्या भागामध्ये 26 गावाला वसना वागणाचं योजनाही लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याही 26 गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा संपवावा अशी विनंती मी आपल्याला करतो आहे. तसेच अध्यक्ष महोदय, जन्म व मृत्यू नोंदणीसाठी नागरिकांना CRS पोर्टलद्वारे नोंदणी करून जन्म व मृत्यू दाखले वितरित केले जातात. यामध्ये पूर्वी CRS पोर्टलद्वारे ADD पर्याय निवडून जुन्या जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी सहजरित्या करता येत होती. तसेच सदर पोर्टलवर एकापेक्षा जास्त संगणकावर लॉगिंग करून जन्म व मृत्यूचे नोंदणी करून दाखले देण्यात येत होते. परंतु गेल्या 1 महिन्यापासून सदर पोर्टलवर जुन्या व नवीन जन्म व मृत्यू घटनाचे नोंदणी करताना एकाच संगणकावर लॉगिंग उपलब्ध असल्याने नागरिकाला फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रांगेमध्ये त्यांना जास्तीत जास्त वेळ उभा राहावा होत आहे आणि विलंब होत आहे. तसेच तरी या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की CRS पोर्टलद्वारे नोंदणी करण्यासाठी एकापेक्षा जास्त संगणकावर करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा. तसेच जन्ममृत्यू नोंदणीसाठी यापूर्वी निर्गत केलेले जन्ममृत्यू प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात यावी ही विनंती मी आपल्याला याद्वारे करत आहे. अध्यक्ष महोदय, मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या जीवनात विजेच्या संदर्भामध्ये अपुऱ्या वीज पुरवठा तसेच अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य तसेच माझ्या मतदारसंघात महावितरणाचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि असून ग्रामीण भागात कोणतीही पूर्वकल्पना न देता 8 ते 10 तास वीज अध्यक्ष महोदय जाते, लोड शेडिंग केली जाते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना तसेच घरातील घरगुती वीज ग्राहकांना विजेअभावी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे आणि त्याचा त्रास माझ्या शेतकऱ्यांनाही सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक, त्याचबरोबर चुकीचे बिल देऊन सर्वसामान्यांची बिले वसुली केली जातात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच माझ्या फलटण मतदारसंघातील गेल्या अनेक दिवसापासून वारंवार ट्रान्सफरची म्हणजे DPची चोरी होत आहे. ते तातडीने बसवले जात नाहीत आणि त्याचा चोर देखील सापडत नाही नसल्याने यावर कोणताही ठोस कारवाई पोलीस किंवा महावितरण विभागाकडून होत नसल्याचे शेतकऱ्यांना फार मोठा त्रास होत आहे, नुकसान होत आहे. तसेच घरगुती वीज ग्राहकांना देखील याचा नाहक त्रास होत आहे. अध्यक्ष महाराज, महावितरण विभागाकडून कोणतीही पूर्व सूचनेशिवाय आणि ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर सक्तीने लावण्यात येत आहेत. या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल दुप्पट येत आहेत असून त्याचा रिचार्ज संपताच वीज खंडित होत आहे. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. त्याचप्रमाणे ही स्मार्ट मीटर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी व वीज ग्राहकांच्या संमतीनेच बसवण्यात यावेत. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की माझ्या मतदारसंघातील महावितरण विभागाच्या विविध अडचणीवर तातडीने तोडगा काढावा व माझ्या शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय द्यावा. त्याचप्रमाणे अत्यंत दुर्दैवी घटना माझ्या मतदारसंघामध्ये आता घडलेली आहे. माझ्या मतदारसंघातील खामगाव येथे काल बुधवार दिनांक सकाळी एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू विजेच्या करंटमुळे झाला आहे. हा हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार खामगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या शेजारी राहणारे शिंदे कुटुंबीय सकाळी 5:30 ते 6च्या सुमारास
घराबाहेर पडलं, विद्युत वायरचा प्रवाह असल्यामुळे चारही लोकांचा, पहिल्यांदा त्याचे वडील गेले, त्याच्यानंतर त्याच्या वडील गेल्यानंतर वडिलांचा आवाज आल्यानंतर त्याची पत्नी गेली, पत्नी गेल्यानंतर ती तिथंच चिकटून गेली, त्याच्यानंतर त्याचा मुलगा त्याला सोडवण्यासाठी आई वडिलांना गेला, तोही तिथंच गेला, त्याच्यानंतर त्याची मुलगी घरात होती, ती त्यांना सोडवण्यासाठी गेली, तेही तिथं शॉकच्या विजेच्या धक्क्याने जोरदार धक्का बसला आणि ते सगळे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचाही मृत्यू झाला. अत्यंत म्हणजे जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, विद्युत प्रवाह घराबाहेर वायरमध्ये कसा आला आणि त्यामागील कारण काय, याचा तपास झाला पाहिजे. एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला असून यामध्ये महावितरण विभागाचा बेजबाबदारपणा आहे का, याची सखोल चौकशी व्हावी. अध्यक्ष महोदय, या महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आपण आणखी किती लोकांचा जीवाशी खेळणार आहोत, याचा विचार होणं खरं गरजेचं आहे. अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून यासाठी ठोस उपाययोजना होणार आहे का, तसेच या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी होऊन यामध्ये जबाबदार असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मृताच्या कुटुंबियाला आर्थिक लाभ, आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, ही सुद्धा विनंती आपल्याला मी ह्याद्वारे करत आहे. तसेच माझ्या मतदारसंघातील 162 गावं आहेत, त्याच्यामध्ये 30 ते 35 गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित असून तेथील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. या गावातील महिलांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. तसेच आज ही वाड्या वस्त्यावरील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, तर खोल विहिरी उतरून पाणी आणावे लागते, त्यामुळे अनेक महिलांचा जीव त्याच्यामध्ये गमावा लागतो. अध्यक्ष महोदय, पाण्यासाठी महिलांची होणारी ही फरफट थांबवण्यासाठी तसेच सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हर घर जल योजना सुरू केली आहे आणि ही हर घर जल योजना राबवली आहे. तसेच निश्चित ही योजना खरंच राबवली त्याचं निश्चित कौतुकास्पद आहे. परंतु माझ्या मतदारसंघातील अनेक गावे या योजनेपासून वंचित आहेत आणि ही जी गावे या योजनेत समाविष्ट आहेत तेथे काम संत गतीने सुरू असून काही गावातील कामे अपूर्ण स्वरूपात आहेत व निकृष्ट दर्जाचे आहेत. ही योजना प्रत्येक गावासाठी, गावातील सर्व वाड्या वस्तीवरील प्रत्येक घरासाठी पाणी देण्याच्या दृष्टीने व खऱ्या अर्थाने महिलांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबवणे ही तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती आहे की या योजनेपासून वंचित असलेल्या गावांना व वाड्या वस्त्यांचा समावेश करण्यासाठी व अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने या योजनेचा सुधारित आराखडा तयार करावा, जेणेकरून माझ्या मतदारसंघातील नागरिकांची व महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवून या योजनेचा लाभ प्रत्येक गावातील वाडी वस्तीवरती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा व माझ्या बहिणींना न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती आपल्याद्वारे आपल्याला करत आहे. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपला आभार आहे. धन्यवाद. सिद्धार्थ खरात.